Good morning, students. Page number 285, problem number 5. Amol draws a bill on Atul. या वाक्यावरूनच तुम्हाला कळलं पाहिजे ड्रॉवर कोण आहे, ड्रॉवी कोण आहे. अमोल ड्रॉज, अमोलने बिल काढलं म्हणजे अमोल ड्रॉवर आहे. आणि अतुलवर बिल काढलं म्हणजे अतुल ड्रॉवी. फॉर ₹24,000, 24,000चं बिल काढलं पा ऑन 6 ऑक्टोबर 2019 फॉर 3 months, 3 महिन्याचं. अतुल ॲक्सेप्ट्स द बिल ऑन द सेम डेट. अतुलने बिल स्वीकारलं, बिल ॲक्सेप्ट केल्याची एंट्री तुमची लगेच पाठ पाहिजे बा कॉलम नेहमीप्रमाणे. इथे शेवटचं वाक्य वाचायचं, गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अमोल, म्हणजे ड्रॉवरच्या पुस्तकात एंट्री आहेत इन द बुक्स ऑफ अमोल जर्नल. पहा 2019 ऑक्टोबर 6 ॲक्सेप्टची एंट्री तुमची पाठ पाहिजे लगेच. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 24,000 टू अतुलचा अकाउंट 24,000. बिईंग बिल ड्रॉन अँड ॲक्सेप्टन्स रिसिव्ड झाली पहिली एंट्री. त्यानंतर अमोल सेंड्स द बिल टू बँक फॉर कलेक्शन ऑन 20th ऑक्टोबर 2019. अमोलने बिल कलेक्शनला पाठवलं. बिल कलेक्शनला पाठवल्यानंतर तुमची एंट्री पाठ पाहिजे पहा. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट 24,000 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 24,000. बिफोर ड्यू डेट Atul find himself unable to make the payment of bill and request Amol to renew it. देय तारखेपूर्वी अतुलच्या लक्षात आलं की तो पैसे देऊ शकत नाही आणि मग त्याने अमोलला विनंती केली की बिलाचं नूतनीकरण कर. म्हणजेच याचा अर्थ कलेक्शनला पाठवलेलं बिल काय झालं, डिसऑनर झालं किंवा मग त्याला कॅन्सल पण म्हणता येईल. पहा मग कशी एंट्री करायची. अतुल अकाउंट डेबिट 24,000 टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट 24,000 बिईंग अतुल्स ॲक्सेप्टन्स कॅन्सल फॉर रिन्युअल. अमोल ॲग्रीज, विनंती केल्यानंतर अमोल तयार झाला पहा टू द प्रपोजल ऑन कंडिशन दॅट अतुल शूड पे ₹10,000 इन कॅश अलॉंग विथ इंटरेस्ट ₹800. अमोल काय तयार झाला की अतुलने 10,000 भरायचे बिलातले पैसे आणि व्याजाचे ₹800 अशी एकूण रक्कम द्यायची. तर आपण व्याजाची एंट्री 800च्या आधी करून घेऊया. अतुल अकाउंट डेबिट 800 टू इंटरेस्ट अकाउंट 800 बिईंग इंटरेस्ट. आता 10,000 आणि 800 अशी दोन्ही रक्कम पार्ट पेमेंट म्हणून पाहिजे पहा. Cash or bank account debit 10,800 to Atul's account 10,800 being part payment received along with interest, व्याजासहित हे पैसे मिळाले. And accept a new bill for 2 months for the balance. आता नवीन बिल स्वीकारलं पहा 2 महिन्याचं राहिलेलं बॅलन्स. पहिल्यांदा बिल कितीच काढलं होतं 24,000, त्यातले किती मिळाले 10,000. ते व्याजाचे सोडून द्यायचे, ते नाही धरायचे. 24 मधले 10 मिळाले म्हणजे किती राहिले 14,000चं नवीन बिल काढायचं म्हणजे पहिली एंट्री केली तशीच, फक्त इथं जानेवारी 9 तारीख घेतली. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 14,000 टू अतुल्स अकाउंट 14,000 बिईंग न्यू बिल ड्रॉन अँड ॲक्सेप्टन्स रिसिव्ड झाली एंट्री. आता शेवटची एंट्री पहा. अतुल रिटायर्ड द बिल. रिटायर म्हटलं का रिटायरची एंट्री तुमची पाठ पाहिजे पहा. अतुल रिटायर्ड द बिल ऑन 12th January 2020 बाय पेईंग ₹13,500. 13,500 14,000चं बिल काढलं ना, त्यापैकी 13,500 दिले आणि बिल रिटायर झालं म्हणजे 500 रिबेट डिस्काउंट त्याला म्हटलं तरी चालतं. शेवटची एंट्री पहा. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट 13,500 डिस्काउंट ऑर रिबेट अकाउंट डेबिट 500 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 14,000 बिईंग अतुल्स ॲक्सेप्टन्स रिटायर अँड रिबेट अलाउड. अशा पद्धतीने हे दुसरी जी पद्धत अल्टरनेटिव्ह मेथड आहे हिचं काही आवश्यकता नाही. आत्ता आपण एंट्री केल्या त्याच फक्त व्यवस्थित समजून घ्यायच्या, अतिशय सोप्या पद्धतीने दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा पण प्रॉब्लेम आपण लगेच घेऊया. पहा. निशा सोल्ड गुड्स टू आशा. निशाने कोणाला माल विकला आशाला वर्थ ₹34,000 34,000चा माल विकला. लगेच एंट्री तुमची पाठ झाली पाहिजे पहा. इन द बुक्स ऑफ निशा ड्रॉवर आहे जर्नल. आशा अकाउंट डेबिट 34,000 टू सेल्स अकाउंट 34,000 बिईंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट झाली पहिली एंट्री सेलची. त्यानंतर
आशा पेड ₹10,000 इमिजिएटली. 34,000चा माल विकला, 10,000 ताबडतोब दिले अँड ॲक्सेप्टेड द बिल फॉर द बॅलन्स ₹24,000 ॲट 2 months. 10,000 ताबडतोब दिले, तर त्याची एकत्र एंट्री केली आणि 34मधले 10 आले, म्हणजेच त्या ठिकाणी 24चं बिल काढलं. कंबाईन एंट्री केलेली आहे पहा एकत्र. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 24,000, कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू आशा अकाउंट 34,000. सेपरेट पण करता आली असती, एकत्र केलेली. बिल का ॲक्सेप्टची कशी केली असती, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू आशा अकाउंट 24,000 आणि 10,000 मिळालेली कशी केली असती, कॅश अकाउंट डेबिट टू आशा अकाउंट ही एकत्र केलेली फक्त. being part of the amount received in cash and for the balance bill drawn and acceptance received. त्यानंतर निशा discounted the bill with Bank of Maharashtra after 1 month at 15% per annum. 15% बिल काय केलेले डिस्काउंट केलेले. अगोदर बिल कितीचं काढलं होतं 2 महिन्याचं, एका महिन्यानंतर त्या ठिकाणी डिस्काउंट केलेले. मग त्या ठिकाणी आपल्याला एंट्री करताना कॅल्क्युलेशन आधी एंट्री वाचू आपण आणि नंतर मग तुम्हाला समजून सांगतो. पहा, बँक अकाउंट असं बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट म्हणण्याची नुसतं बँक लिहिली तर चालेल. बँक अकाउंट डेबिट 23,700, डिस्काउंट अकाउंट डेबिट 300 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 24,000. being Asha's acceptance discounted for 1 month at 15% per annum. हा डिस्काउंट त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवतो. पहा, एकूण कितीचं बिल काढलं होतं 24,000चं, बरोबर. पहा 24,000, मग 24,000 गुणिले 15/100, बरोबर. आणि एक महिन्यानंतर केलेले 2 महिन्याचं काढले, 1 महिन्यातून 1/12. ठीक आहे, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, बरोबर. 12 12, 12 24 आणि हे 0. आता 15 गुणिले 20, 15 शून्य 0, 15 2 30, म्हणजेच 24,000तून 300 वजा करायचे, म्हणजे किती येईल 23,700. कळले की कसं काढलं आहे. 24,000 गुणिले 15/100 गुणिले 1 महिन्याचं म्हणून 1/12, 12ने भागलं, त्यानंतर 0 कट केले, 20ला 15 300, 24,000 300 गेले, 23,700. ही एंट्री दाखवलेलं आहे पहा. त्यानंतर डिस्काउंट झालं बिल. द बिल वॉज डिसऑनर्ड ऑन द ड्यू डेट. आता डिसऑनर्डची एंट्री लक्षात ठेवा. डिस्काउंट केलेलं बिल डिसऑनर्ड झालं. आशा अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट लिहिले तरी झालं, यांनी टू बँक ऑफ महाराष्ट्र लिहिले 24,024 एकूण रकमेचं. बिईंग आशाज ॲक्सेप्ट अँड डिसऑनर्ड. अँड आशा रिक्वेस्टेड निशा. आशाने निशाची विनंती केली टू ॲक्सेप्ट ₹4,000 अँड इंटरेस्ट इन कॅश ऑन रिमेनिंग अमाऊंट ॲट 11% पर ॲनम फॉर 3 months. 4,000 आणि व्याजाची रक्कम 11% राहिलेल्या रकमेवरती. याचं कॅल्क्युलेशन इथं कर. आधी एंट्री पाहून घ्या आपण. एंट्री पहा, आशा अकाउंट डेबिट 550 टू इंटरेस्ट अकाउंट 550 बिईंग इंटरेस्ट ड्यू फ्रॉम आशा. इथे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे पहा, समजून घ्या. 24मधले 4 मिळत आहेत, बरोबर. किती राहिले बॅलन्स 20 राहिले. 24मधून 4 रोख देऊ राहिले, म्हणजे 20,000. 20,000 आणि 11%, मग 11/100 केलं. आणि त्यांनी महिने दिले 3 महिने, म्हणजे 3/12 केलं, बरोबर आहे. हे 0 कट केले, 3 1 3 3 चौक 12, 4 5 20 आणि 0, म्हणजे 50 गुणिले 11 करायचे, म्हणजे इथे येईल 550. हे आलं इंटरेस्टची रक्कम 550. आता व्याजाची रक्कम आणि 4,000 अशी मिळालीत पहा. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट 4,550, 4,000 आणि 550 टू आशाज अकाउंट 4,550 बिईंग पार्ट पेमेंट रिसिव्ड अलॉंग विथ इंटरेस्ट. व्याजासहित मिळाले. झालं इथपर्यंत. त्यानंतर निशा ॲग्रीड अँड फॉर द बॅलन्स आशा ॲक्सेप्टेड अ न्यू बिल ॲट 3 months. आता नवीन बिल काढायचं आहे आपल्याला.
4,000 मिळाले फक्त नाही का 24 मधले. 20,000चं नवीन बिल काढायचं. पहा बिल्स रिसिव्ड अकाउंट डेबिट 20,000 टू आशाज अकाउंट 20,000 बिंग न्यू बिल ड्रॉन अँड बॅलन्स अँड ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. तर नवीन बिल काढल्यानंतर बट आशा बिकेम इनसॉल्वंट झालं म्हणजे त्या ठिकाणी डिसऑनरची एंट्री करावी लागते. पहा आत्ता जी एंट्री केली ना आपण बिल ॲक्सेप्टची, ही बिल्स रिसिव्ड अकाउंट डेबिट टू आशा अकाउंट, ही एंट्री फक्त विरुद्ध करायची. म्हणजे आशाला डेबिट द्यायचं, बिल्स रिसिव्डला क्रेडिट द्यायचं. पहा इथे केलं आशा अकाउंट डेबिट 20,000 टू बिल्स रिसिव्ड अकाउंट 20,000 बिईंग आशाज ॲक्सेप्ट अँड डिसऑनर फॉर इन्सॉल्वन्सी. आणि लास्ट आशा बिकेम इन्सॉल्वंट अँड ओनली 40% कुड बी रिकवर्ड फ्रॉम हर इस्टेट. 40%च पैसे आले. 20,000चं बिल काढलं होतं बरोबर आहे, त्याच्यापैकी फक्त 40% आले. पहा 20,000 गुणिले 40/100, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 200 गुणिले 40 करायचे, हे 4 दूने 8. म्हणजे 20मधून 20,000तून 8,000 म्हणजे इथं 12,000. 40% आले. पहा डेबिट वॉट कम्स इन नियमानुसार कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट 8,000. आता बुडाले 12,000. त्याला बॅड डेट शब्द आहे. बॅड डेट्स अकाउंट डेबिट 12,000 आणि टू आशा अकाउंट 20,000 बिईंग अमाऊंट रिसिव्ड इन फुल सेटलमेंट अँड बॅड डेट्स रिटर्न ऑफ. अशा पद्धतीने हे एंट्री झालेली आहेत. 2 उदाहरणांचा अभ्यास केला आहे. 2-3 वेळा व्हिडिओ पाहायचा. कॅल्क्युलेशन पण त्या ठिकाणी करून दाखवलेले आहे प्रत्येकाचं 2-3 वेळा. आणि ते एंट्री एकदा तुमच्या पाठ झाल्या की फार सोपा टॉपिक आहे हा सुद्धा, लक्षात येईल.